एल निनोचा प्रभाव जो आहे तो मराठवाड्यात यावर्षी जास्त दिसेल असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि राज्य सरकारने या सगळ्या बाबींना गंभीर बाब म्हणून घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच आवाहन केलंय की जोरदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये। मात्र मराठवाड्यातली जर स्थिती बघितली तर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करायला सुरुवात केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जर या दिवसामध्ये पेरणी नाही झाली तर त्याचा उत्पन्नावर परिणाम पडतोय। मी सध्या झरीच्या शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी एका शेतकऱ्याने कापसाची लागवड केलेली आहे आणि कापसाची लागवड केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं स्प्रिंकलरनं पाणी ते देतात। मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय, दुसरीकडे एल निनोचा धोका आहे तरीही तुम्ही पेरणी केली आहे। का पावसाची वाट पाहावी असं म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी? पावसाची वाट पाहायला तर नंतर आज उशिरा पेरणी केली तर काहीच होत नाही, उत्पन्न येत नाही, 4 बोंड लागते, नंतर पुन्हा पाऊस जास्त होतंय, पुन्हा कसं जास्त झालं की सडतीत बोंड। आणि आता सध्या कसं आहे, जे हे होईल तेच पेरणीला योग्य दिवस आहे ते योग्य दिवसामुळेच जे होईल ते होईल। नंतर पावसाचं कसं आहे, आता पडणार नाही 100% कवरक वाट पाहिजे। हा, कवरक वाट पाहिजे। 15 दिवस झालं, 20 दिवस झालं, आज किती तारीख आहे? 15 तारीख, आपल्याला 13 तारीख। 13 तारखेच्या नंतर पुन्हा 16, 17, 18 पर्यंत पेरणी सक्सेस होती सरकीची। 20च्या नंतर सरकीला काही उतार येत नाही, असं आहे। त्याच्यामुळं ही धूळ पेरणी चालू आहे। आता पाऊस निश्चित नाहीये की कधी दाखल होईल, काय दाखल होईल, त्याच्यामुळं अशा पद्धतीने पेरण्या करू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय। म्हणजे नुकसान जास्त होईल असं वाटत ना? नुकसान तर होईल, अशी नुकसान होणार तशी नुकसान होणार। पाऊस पडला तरी उशिरा केलं तरी नुकसान होणार आणि लवकर केली ही नुकसान होणार। तर असं किती वेळेस काय करणार आहेत? कापसाला काहीच करू शकत नाही। दुसरे सोयाबीनला याला तरी लेट झालं जगतं थोडं, मग तरी सरकीला लेट जमत नाही। लेट झालं की नुकसान होणारच। आता होणार, आपण लवकर केली तर अशी नुकसान होणार आणि नंतर बी नुकसान होणार। पाण्याचं व्यवस्थापन कसं केलंय आता? पाण्याचं जवरक आता पुरेल तेवढं काही 15-20 दिवस जे काय पुरल ते पुरल, नंतर तर मग काय जे वरचं करेल ते करेल। आता सरकारनं याच्यावर थोडं काही ते गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे, कर्जमाफी हे ते। आता आधी काही झालेलं नाही, आता वाटच बघताय पाऊस? वाटच बघतोय पावसाची। किती एकर मध्ये पेरलंय? हे 2 एकर आहे। आपण बघतोय की 2 एकर मध्ये शेतकऱ्यांनी सरकीची लागवड केली आहे, धूळ पेरणी केली आहे आणि आता ते सध्या पावसाची वाट पाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।